टॅलेंटेड गोलंदाज पायस अल्मेडा त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला। विजयासाठी 30 चेंडू 67 धावांचं लक्ष्य आहे। पहिला बॉल हवेत खेळलाय, ताकद लावण्याचा प्रयत्न केला, फटक्या मागे चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दरम्यान आलाय, लॉंग लेग पर्यंत बॉल जाणार आहे आणि 2 धावांची लहर पाहायला गोलंदाज तयार। लेग स्टिकवरचा बॉल अपील तर केले, हे अपील पंचांनी फेटाळले आणि आपण जर पाहिलं तर याही वेळेला सुनील मालवणकर चेंडूपर्यंत जाणार आहे। बॅकवर्ड स्कोअरवरून बॉल चाललाय, सुनील मालवणकरने ताबडतोब धावांचं लक्ष्य आहे। आपल्या डोळ्यासमोर जर लक्ष असेल तर वाटेत येणारे अनेक अडथळे आपल्याला पार करता येतात। जीवन असो किंवा क्रिकेट, तुमचं ध्येय निश्चित असलं पाहिजे। 67 धावांचं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र जिकरीचे प्रयत्न करावे लागणार आहेत। चांगला बॉल ऑफ साइड ऑफ द सेमी फायनल नंबर 2 ची लढत वाईड टप्प्याचा बॉल त्याला केले पुल आणि बॉल झाला बाउंड्री लाईनच्या गुल गोईंग 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 अँड गॉन। आहे तो चर्चा प्रेक्षकांमध्ये चालली आहे। और पिच बॉल हवा के साथ साथ घटा के संग संग, ना देखी सूरत ना देखी मूरत, अक्षय कदम ने देखी सिर्फ अपने टीम की जरूरत। चेंडू मोडलेच्या बाहेर, मिडल विकेट सीमारेषे डोक्यावरून षटका। सतरा धावा फलकावरती लागतायत। अकुटप्प्याचा बॉल, क्या बात है, अक्षय कदमच्या बॅट मधून निघालेला सगळ्यात मोठा षटकार। वैभव सावंत, आता मात्र या चेंडूची नोंद तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये करावी लागेल, कारण चेंडू हरवलाय। आपण आनंद घेतो आहोत। जयवंत सावंत मित्र मंडळ आयोजित डीसीसी वायदी क्रिकेट टूर्नामेंट राणे समर्थक आमदार चषक 2025। टप्प्याचा बॉल हवा के साथ साथ घटा के संग संग, चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर, लांब 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 खूप लांब षटकार। संख्या आहे 40। अजून एक टप्प्याचा बॉल आणि त्याला केलं हुक आणि बॉल गेला बॉडी लाईनच्या पलीकडे। अजून एक दमदार षटकार अक्षय कदमच्या बॅट मधून। 30 धावांची गरज आहे। टीमची धावसंख्या आहे 46। व्यक्तिगत तिरंग अक्षय कदमने कसं रोखावं अक्षयला, हा मात्र यक्ष प्रश्न आहे आणि याही वेळेला षटकारांची हॅट्रिक होईल का पाहावं लागेल। आणि यावेळेला फलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट नक्की करा। केपी कणकवली क्रिकेट टीम साठी ठरलाय तारणहार आणि दुसऱ्या बाजूला सोचने को मजबूर किया है, विचार करायला भाग पाडणारी फलंदाजी अक्षय कदमची। टीमची धावसंख्या आहे 52। 12 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता। हकीकत से लड़कर जो हालात को बदल दे, हकीकत से लड़कर जो हालात को बदल दे, खिलाड़ी वही जो मैच का रूप मुंह नहीं आया, अशा पद्धतीचा सामना। 10 चेंडू 8 धावांची गरज। काय घडेल, काय बिघडेल। अक्षय कदम 41 धावांवरती खेळत असताना यावेळेला पुन्हा एकदा आम्ही सूचना करतो आहोत, त्या ठिकाणी वीर आहे। चेंडूंचा खेळ आहे, 6 धावांची गरज आहे। बॉल बराचसा खाली राहिला असता नेविल, चांगला बॉल, चेंडू 6 धावा, चांगली गोलंदाजी, कमबॅक केले नेविलने, कौतुक करावंच लागेल। याही वेळेला टप्प्याचा बॉल नॉन स्ट्राईकला। 5 चेंडू मध्ये 6 धावांची गरज। अक्षय कदम स्ट्रायकिंग येईल तयार। पहिल्या प्रयत्नामध्ये 1 धाव तर जरूर बनवली आहे, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होणार आहे। चेंडू मिड विकेटला चाललाय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा, 5 धावांची गरज आहे आणि सामना जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे। बरी करण्यासाठी 5 धावांची गरज आहे अक्षय कदमला।
4 मध्ये 4 धावांची गरज. अकुट टप्प्याचा बॉल थोडासा वरती आलाय आणि विजयाचा चौकार अक्षय कदमने दाखवून दिले. मैं वो खेल नहीं खेलता जिसमें जीतना फिक्स हो, क्योंकि जीतने का मजा तो तब आता है जब हारने का रिक्स हो. आणि एक हाती सामना जिंकत अक्षय कदमने जबरदस्त इनिंग खेळत 49 धावांची